शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, आता जे आपलं काम सुरू आहे का, हे फायनल सरीचं काम सुरू आहे. म्हणजे एक तिसऱ्या नंबरची सरी, शेवटची सरी. मग जेणेकरून पुढचे 2 वर्ष, अगर ह्या वर्षातलं आपलं काम संपत आहे, पुढचे जे 2 वर्ष आहेत का, या 2 वर्षामध्ये आपल्याला काम म्हणजे सरीचं ह्याचं काहीच राहत नाही, उरत नाही. पण काय असतं माहिती का, आता पहिल्यावानी काही राहिलेलं नाही. आपण जर शेतात काम करायलो तर आपल्याला आपणच दिसतो. जितोर नजर फिरेन का, तिथोर वावरामध्ये कोणी दिसत नाही. आणि जरी कोणी असलं तर कोणी कोणाला बोलत बी नाही आणि कोणी कोणाकडे येत बी नाही. म्हणजे आपापल्याच ते कामामध्ये बिझी राहतात. मग आता चलतं आहे आऊत, समजा आता हे आवताचं काम सुरू इथं आवत आहे. मग हानीत असताना काय बैल तर काय आपल्याला बोलत नाहीत आणि आपण बी काय त्यांना बोलत नाहीत. मग काय होतं माहिती का, आपल्या डोक्यात विचार सुरू होतोय. आता विचार कोणचा सुरू होतो, तसे वाईट विचार नाही बरं का, की आपल्या कामाचे समजा आपण आतापर्यंतच्या काळामध्ये काय काय कामं केले, काय काय नाही. बरं, जे कामं करतो ते कामं अपडेटमध्येत का, म्हणजे समजा आपले कामं प्रगतीवर आहेत का, आपला विकास व्हायला आहे का, का वरचेवर उत्पन्न घटायलं आहे, आपण बुडी येलो. त्यातलीच एक गोष्ट नोटीस केली मी, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. की वडील म्हणत होते, समजा वडील अजून बी तर की उसाला जास्त पाणी लागतं आहे, उसाला जास्त पाणी लागतं आहे. अगर कोणी बी समाजामध्ये म्हणते उसाला जास्त पाणी लागतं आहे, अतिशय चुकीची गोष्ट आहे. शेतकरी बंधूंनो, वैयक्तिक मला तरी वाटतं आहे ह्या वर्षी आपल्यापाशी एक पाणी समजा जेमतेम आहे, धकत चलत आहे समजा. आणि आपण धकिणारे माणसं, धकविणारा असल्यावर कवर बी धकत आहे. 10 ड्रेस घेण्याच्या ऐवजी 2 जरी ड्रेस असले, एक उदाहरण समजा की 2 ड्रेसवर बी धकत आहे. आता ह्या आजच्या कंडिशनला शेतकरी बंधूंनो फक्त 2 दांड होते. आता 2 दांड कसे व्हायचे, एक भिजवायचा आणि एक सोडून द्यायचा. आणि ते बी समजा मोटर कंटिन्यू एक 4-5 दिवस चालली की ते बी पाणी कमी पडतं आहे. म्हणजे पाणी साचत नाही, पाण्याला काही त्याच्यात साठवा बी एवढा उपलब्ध होत नाही. आता पूर्ण मी तुम्हाला दाखवतो. एक जास्त बोलत नाही, काय नाही. आता हे ऊस आहे का, हे ऊस एक 5 महिने होऊन गेलेत, 5-5.25 महिन्याचा आहे पूर्ण. हे बघा ऊस बी चांगला आहे. हे बघा खाली 2-2, 3-3 कांडे गेलेले. तर हे बघा इथं बुडं बघा, या बुडामध्ये ऊस बी बघा 1 2 3 4 5 6 7 7 8 8. हे बघा इथं 2 7 7 8 8 आहेत. सुरुवातीपासून आपण काय केलं माहिती का, ह्याचं पाणी बी कमी केलं आहे. म्हणजे देण्याची समजा मानसिकताच आपली कमी केलेली. आणि पूर्ण जमीन ही म्हणजे कोरडी, तुम्हाला बी ह्याच्यामध्ये ओळखू येते स्पष्टपणे. तर काय केलं तर माहिती का, की वापसा कंडिशन जशी कशी ठेवता येईल त्याच्यावर आपण अभ्यास केलेला आहे. आणि पाणी तर पाणी कमी. आता 5-5.5 महिने जरी धरले आणि 15 दिवसाला जरी पाणी धरलं तर 11 पाणी होते. पण एवढे काय पाणी दिलेलं नाही. त्याला जवळजवळ महिना शेतकरी बंधूंनो पाणी भेटलेलं नाही. कारण काय होतं माहिती का, पाणीच कमी असल्यामुळं की त्याला जास्त पाणी भेटत नाही. आता हे जे ऊस आहे का, हे पूर्ण ऊस तुम्ही बघू शकतात. आता खाली आवता उभा राहिलो आहे की ऊसाची कंडिशन चांगली. अगदी शेंडेत घ्यायचे शेतकरी बंधूंनो, हे शेंडे सध्या करपले नाहीत. ह्या आवता उभा राहून शेंडा जर उचलला तर इतका उंच जाते. माझ्या तरी वैयक्तिक समजा समाधानकारक वाढ आहे, ऊस बी चांगला आहे. आणि सर्व गोष्टी तर पक्षी हे जे तुम्हाला मी अनुभव शेअर करायलो का, हे अनुभव एक ढसाडी वाजराव भारी जमीन आहे बघा. हलक्या जमिनीवरचं काय आपल्याला सांगता येणार नाही, काय नाही. आणि जर समजा व्यवस्थित लक्ष जर ठेवलं तर, आता बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात ऊसच आहे, काय काम आहे. पण माझ्या मागं रोज काम आहे. करणारा शेतीमध्ये रोज काम आहे. आणि जर रोज आलं तर ह्याच्यातले बारकावे ज्या बारीक सारीक गोष्टीत का, त्या गोष्टी आपल्यात लक्षात येणार आहेत. आणि मगच आपण सक्सेस होण्याच्या मार्गावर चालणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो धन्यवाद. राम राम.